डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आय एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेन्शियल हायस्कूल, शेवगाव. डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश. इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा. अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब इट and press the bell icon so that you will get the notifications of my new videos. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत घटक ग्रामर आणि आपला उपघटक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या घटकावर आलेले प्रश्न सोडवण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. 1. दिलेल्या प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचन करा. 2. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे प्रथम समजून घ्या. आणि 3. डायरेक्टचे इनडायरेक्ट व इनडायरेक्टचे डायरेक्टमध्ये रूपांतर करताना होणारे बदल देखील लक्षात घ्या. आता आपण या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहू. फर्स्ट एक्झाम्पल, read the following table and find out the alternative which is incorrect. पुढील तक्ता वाचा व चुकीचा पर्याय शोधून काढा. पर्याय 1, help me, he requested to help him. पर्याय 2, I am tired, he said that he was tired. पर्याय 3, what is this, she asked what that was. आणि पर्याय 4, what a foolish man, he said that what a foolish man he was. प्रश्न 1 चा अचूक पर्याय क्रमांक 4, कारण या प्रश्नामध्ये आपणास चुकीचा पर्याय शोधून काढायचा आहे. पर्याय 4 मध्ये दिलेलं वाक्य हे उद्गारवाचक वाक्य आहे आणि उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम्ड हे वापरतो, WH वर्ड वापरत नाही, म्हणून हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड आउट फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह द करेक्ट फॉर्म ऑफ डायरेक्ट स्पीच. दिलेल्या पर्यायातून योग्य डायरेक्ट स्पीचचे रूप निवडा. पर्याय आहेत: 1. साक्षी सेड आय एम नॉट प्लीज्ड. 2. राजन टोल्ड राणी दॅट इट वॉज अ ग्रेट फीस्ट. 3. द बॉय आस्क्ड इफ हिज फ्रेंड वॉज बिझी. आणि 4. ही एक्सक्लेम्ड दॅट द पिक्चर वॉज व्हेरी फाईन. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 1, साक्षी सेड आय एम नॉट प्लीज्ड, कारण डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं वाक्य हे नेहमी इन्व्हर्टेड कोमाज मध्ये म्हणजे अवतरण चिन्हामध्ये दिलेलं असतं, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याकरिता इनडायरेक्ट स्पीचचे 2 पर्याय निवडा. वाक्य आहे: गोपाल भांड आस्क्ड डोंट यू वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन. पर्याय 1, गोपाल भांड सेड दॅट डिडंट ही वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन. पर्याय 2, गोपाल भांड आस्क्ड इफ ही डिडंट वॉन्टेड द पोस्ट ऑफ फिजिशियन. पर्याय 3, गोपाल भांड आस्क्ड वेदर ही डिडंट वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन. आणि पर्याय 4, गोपाल भांड आस्क्ड इफ ही डिडंट वॉन्ट द पोस्ट ऑफ फिजिशियन. डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं वाक्य हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि येस नो टाईप म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन्स या प्रकारातलं आहे. आणि या प्रकाराचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण कंजंक्शन म्हणून वेदर किंवा इफचा वापर करतो. आणि डोंटने प्रश्नाची सुरुवात झाल्यामुळे आपण डिडंटचा वापर करून त्यानंतर मूळ क्रियापद घेतो. अशा प्रकारे केवळ पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये इनडायरेक्ट स्पीच दिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचे अचूक पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचे योग्य इनडायरेक्ट स्पीच रूप निवडा. वाक्य आहे: बेरमन सेड टू सू आय विल नॉट पोज ॲज अ मॉडेल फॉर यू. पर्याय 1, बेरमन टोल्ड सू ही विल नॉट पोज ॲज अ मॉडेल फॉर यू. पर्याय 2, बेरमन टोल्ड सू दॅट ही वॉज नॉट पोज ॲज अ मॉडेल फॉर यू. पर्याय 3, बेरमन टोल्ड सू दॅट ही वुड नॉट पोज ॲज अ मॉडेल फॉर हर. आणि पर्याय 4, बेरमन टोल्ड सू दॅट आय वुड नॉट पोज ॲज अ मॉडेल फॉर यू. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3, कारण डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे
आणि असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करत असताना आपण दॅट हे कंजंक्शन वापरतो. येथे आय हे सर्वनाम बेरमन तर यू हे सर्वनाम सूला अनुसरून बदलणार आहे. म्हणून आय विलचं रूपांतर ही वुड मध्ये आणि यूचं रूपांतर हर मध्ये होणार आहे. म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याकरता इनडायरेक्ट स्पीचचे योग्य रूप निवडा. वाक्य आहे ओपन द विंडो ऑर्डर्ड जॉन्सी टू सू. पर्याय आहेत 1. जॉन्सी ऑर्डर्ड सू दॅट टू ओपन द विंडो. पर्याय 2. जॉन्सी सेड टू सू टू ओपन द विंडो. पर्याय 3. जॉन्सी टोल्ड सू टू ओपन द विंडो. आणि पर्याय 4. जॉन्सी ऑर्डर्ड सू टू ओपन द विंडो. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. जॉन्सी ऑर्डर्ड सू टू ओपन द विंडो. कारण हे दिलेलं वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण इन्फिनिटिव्ह रूप वापरतो. इन्फिनिटिव्ह रूप म्हणजेच प्रिपोजिशन टू प्लस मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स. दिलेल्या पर्यायातून योग्य इनडायरेक्ट स्पीच निवडा. वाक्य आहे जोव्हिनियन सेड टू द एम्परर यू हॅव नो राईट टू सीट ऑन माय थ्रोन. पर्याय 1. जोव्हिनियन टोल्ड द एम्परर दॅट यू हॅव नो राईट टू सीट ऑन माय थ्रोन. पर्याय 2. जोव्हिनियन टोल्ड द एम्परर यू हॅव नो राईट टू सीट ऑन हिज थ्रोन. पर्याय 3. जोव्हिनियन टोल्ड द एम्परर दॅट he had no right to sit on his means Jovinian's throne. आणि पर्याय 4. Jovinian told the emperor that he has no right to sit on his means Jovinian's throne. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3. कारण डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचं योग्य पद्धतीने इनडायरेक्ट स्पीच पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. Next question, choose the incorrect alternative from the following alternatives. पुढील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा. पर्याय 1. Teacher warned the students not to shout. Imperative sentence. पर्याय 2. Girl exclaimed that it was a great victory. Exclamatory sentence. पर्याय 3. Rahul said that I was very happy that day. आणि पर्याय 4. दारा asked his uncle if it was that strong. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. या प्रश्नामध्ये आपणास चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि चुकीचा पर्याय हा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. राहुल सेड दॅट आय वॉज व्हेरी हॅपी दॅट डे. असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स आहे, परंतु असर्टिव्ह सेंटेन्स या ठिकाणी दिलेल्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये बदल केलेला नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गो थ्रू द सेंटेन्सेस इन द डायग्राम अँड चूज युअर राईट ऑप्शन फॉर द स्पीच गिव्हन ॲट द सेंटर. आकृतीमधील वाक्य वाचा आणि मध्यभागी दिलेल्या स्पीच करिता योग्य पर्याय निवडा. स्पीच आहे द एम्परर सेड व्हॉट अ टेरिबल थिंग टू हॅपन. पर्याय 1. द एम्परर सेड दॅट इट हॅड अ टेरिबल थिंग दॅट हॅपन्ड. पर्याय 2. द एम्परर सेड दॅट व्हॉट अ टेरिबल थिंग टू हॅपन. पर्याय 3. द एम्परर एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज रिअली अ व्हेरी टेरिबल थिंग टू हॅपन. आणि पर्याय 4. द एम्परर एक्सक्लेम्ड व्हॉट अ टेरिबल थिंग टू हॅपन. मध्यभागी दिलेला स्पीच म्हणजेच डायरेक्ट स्पीच हे उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. या वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच हा पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर देण्यात आला आहे, म्हणून या प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट डायरेक्ट स्पीच फॉर द फॉलोइंग इनडायरेक्ट स्पीच. पुढे दिलेल्या इनडायरेक्ट स्पीच करिता योग्य डायरेक्ट स्पीच निवडा. दिलेलं इनडायरेक्ट स्पीच आहे शीला आस्क्ड माला इफ इट वॉज हर कार. पर्याय 1. शीला टोल्ड माला इट वॉज माय कार. पर्याय 2. शीला सेड टू माला इज इट युअर कार. पर्याय 3. शीला सेड टू माला
इट इज योर कार. पर्याय 4, शीला सेड टू माला इफ इट वॉज हर कार. या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, कारण दिलेल्या इनडायरेक्ट स्पीचचे डायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर केल्यास ते योग्य पद्धतीने या प्रकारेच होऊ शकते. शीला सेड टू माला इज इट योर कार. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द सेंटेन्स चुजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. दिलेलं वाक्य आहे, जगदीश वॉज न्यू टू अवर क्लास. आय आस्क्ड डॅश फ्रेंड्स विथ मी. पर्याय 1, टू हिम मेक. पर्याय 2, हिम मेक माय फ्रेंड. पर्याय 3, हिम टू मेक. आणि पर्याय 4, ही विल बी माय फ्रेंड. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कारण येथे दुसऱ्या वाक्यात आस्ट या क्रियापदानंतर कर्माच्या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे आणि या ठिकाणी जगदीशशी संबंधित ही हे सर्वनाम न येता हिम ही त्याची द्वितीया येते, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द पेयर्स अँड चूज द करेक्ट चेंजेस ऑफ वर्ब्स इन द इनडायरेक्ट स्पीच. जोड्या जुळवा आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये क्रियापदाचे योग्य बदल निवडा. डायरेक्ट स्पीच मध्ये 1 am ऑब्लिक इज, 2 हॅज ऑब्लिक हॅव, 3 शल ऑब्लिक विल आणि 4 आहे कॅन. इनडायरेक्ट स्पीच मध्ये ए वुड, बी कुड, सी वॉज आणि डी हॅड. जर आपण या ठिकाणी दिलेलं डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच यांच्या योग्य पद्धतीने जोड्या जुळवल्या तर आपल्या असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. पुढील वाक्याकरता योग्य इनडायरेक्ट स्पीच निवडा. मिस्टर चितळे सेड टू हिज फ्रेंड डोंट रन आफ्टर क्विक मनी. पर्याय 1, मिस्टर चितळे ॲडवाइज्ड हिज फ्रेंड नॉट टू रन आफ्टर क्विक मनी. पर्याय 2, मिस्टर चितळे सेड टू हिज फ्रेंड नॉट टू रन आफ्टर क्विक मनी. पर्याय 3, मिस्टर चितळे सेड दॅट हिज फ्रेंड नॉट रन आफ्टर क्विक मनी. आणि पर्याय 4, मिस्टर चितळे ॲडवाइज्ड हिज फ्रेंड ही डिड नॉट रन आफ्टर क्विक मनी. डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये मिस्टर चितळे यांनी त्यांच्या मित्राला उपदेश केला आहे, म्हणून आपणास या वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग वर्ब ॲडवाइज्ड हे वापरावं लागेल. डोंटच्या जागी नॉट टू हे शब्द वापरून इन्फिनिटिव्ह वर्ब तयार करावा लागेल, म्हणजे इन्फिनिटिव्ह तयार करावा लागेल. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू नंतर मुख्य क्रियापद वापरावं लागेल, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचे योग्य इनडायरेक्ट स्पीच निवडा. द ड्रायव्हर सेड टू द पीपल प्लीज इन्फॉर्म द पोलीस. पर्याय 1, द ड्रायव्हर रिक्वेस्टेड द पीपल दॅट टू इन्फॉर्म द पोलीस. पर्याय 2, द ड्रायव्हर रिक्वेस्टेड द पीपल टू इन्फॉर्म्ड द पोलीस. पर्याय 3, द ड्रायव्हर रिक्वेस्टेड द पीपल टू इन्फॉर्म द पोलीस. आणि पर्याय 4, द ड्रायव्हर रिक्वेस्टेड टू द पीपल इन्फॉर्मिंग द पोलीस. डायरेक्ट स्पीचमध्ये या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य दिलेले आहे. प्लीज या शब्दावरून या ठिकाणी रिक्वेस्ट दिलेली आहे आपल्या लक्षात येतं आणि या डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेल्या वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच योग्य पद्धतीने पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. द ड्रायव्हर रिक्वेस्टेड द पीपल टू इन्फॉर्म द पोलीस, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून मोकळी जागा भरा. विल यू प्लीज हेल्प मी टू पुश धिस लोड. माय स्ट्रेंथ इज नॉट ॲज गुड ॲज डॅश. पर्याय आहेत 1 माइन, 2 यू, 3 yours आणि 4 his. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कारण ऑब्जेक्टच्या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. ऑब्जेक्टच्या ठिकाणी आपणास या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रोनाउन yours हेच वापरावं लागेल, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो. पुढे दिलेल्या वाक्याकरिता योग्य इनडायरेक्ट स्पीच निवडा. वाक्य आहे, रमन सेड टू राणी आय कॅनॉट हेल्प यू ॲट धिस टाइम. पर्याय 1, रमन सेड टू राणी
ही कॅनॉट हेल्प हर ॲट दॅट टाइम. पर्याय 2, रमन सेड टू राणी दॅट ही कॅनॉट हेल्प यू ॲट दॅट टाइम. पर्याय 3, रमन टोल्ड राणी दॅट ही कुड नॉट हेल्प हर ॲट दॅट टाइम. आणि पर्याय 4, रमन टोल्ड राणी दॅट ही कुड नॉट हेल्प हर ॲट दॅट टाइम. डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आहे आणि या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना सेड टू ऐवजी आपणास टोल्ड वापरावं लागेल. प्रथम पुरुषी सर्वनाम आय हे रिपोर्टरला अनुसरून म्हणजे रमनला अनुसरून बदलणार आहे, त्याचं रूपांतर ही या सर्वनामामध्ये होईल. कॅनॉटच्या जागी कुड नॉट येईल आणि यू हे द्वितीय पुरुषी सर्वनाम ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग व्हर्ब राणी ला अनुसरून बदलणार आहे, म्हणून हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या जागी हर हा शब्द येईल आणि या डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये रमन टोल्ड राणी दॅट ही कुड नॉट हेल्प हर ॲट दॅट टाइम अशा पद्धतीने होईल आणि हे उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि याच चॅनलवर पुढे येणारे व्हिडिओ अवश्य पहा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.